पाहुयात पुढची महत्त्वाची बातमी। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली आहे। या भेटीमुळे हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये घर वापसी करणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। हर्षवर्धन पाटलांनी मात्र मतदारसंघातल्या महसुली सुनावणीसाठी भेटल्याचं सांगितलंय। तर हर्षवर्धन पाटलांना भाजपमध्ये घेण्याचा प्रश्नच येत नाही, त्यांनी शरद पवारांसोबतच राहावं असा सल्ला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलेला आहे। आमच्या मतदारसंघातलं एक हिअरिंगचं काम होतं आणि ते हिअरिंगचं काम माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांच्याकडे होतं। माझ्यावर काही कार्यकर्ते पण आलेले आहेत, कारण बरेच दिवस झालं ते हिअरिंग होत नाही आणि ती ऑर्डर होत नाही, म्हणून ते पत्र देण्यासाठी आणि ती हिअरिंग लावण्यासाठी म्हणून त्यांना भेटायला आलो। त्यांची भेट झाली, त्यांना पत्र दिलं, त्यांनी खाली मंत्रालयामध्ये ते हिअरिंग लावायला सांगितलं, त्यांच्या प्रायव्हेट सेक्रेटरीला सांगितलं की हे ताबडतोब हिअरिंग लावा। एवढंच आजच्या भेटीपाठीमागचं कारण। त्यांच्या एका इंदापूरच्या संस्थेच्या एका कायदेशीर करण्याच्या प्रकरणामध्ये म्हणजे त्यांचा जे काही एक संस्था आहे त्याच्यात काही अडचणी निर्माण झाल्या, त्याकरता महसूल खात्याकडे काही नसती आहे, त्याकरता ते माझ्याकडे आले होते। कुठली राजकीय चर्चा झाली नाही आणि राजकीय चर्चेचा प्रश्न उठत नाही, कारण ते आता शरद पवार साहेबांकडे गेले आहे। भारतीय जनता पार्टींना त्यांना भाजपमध्ये घेण्याचा काही प्रश्नच येत नाही, ते आता शरद पवार साहेबांकडे आहे, त्यामुळे तिकडंच त्यांनी थांबलेलं बरं।